नमस्कार. आता या व्हिडिओमध्ये आज आपण कंबाईन ग्रुप सी जी झाली 1 जूनला तिला आलेले प्रश्न पाहू आर्टिकल्सचे आणि ते आपल्या ट्रिक्सनुसार कसे सोडवायचे ते पाहू. हे बघा, हे आर्टिकल्सचे प्रश्न आहेत पॉलिटीचे आणि हे आपल्या ट्रिक्स आहेत. अगोदर तुम्हाला प्रश्न दाखवतो, नंतर तो आपल्या ट्रिक्सनुसार कसा खटकन सुटतो संपूर्ण कारण आपण पॉलिटी आर्टिकल्सचे संपूर्ण कलमसह ट्रिक्स बनवलेले आहेत. त्या ट्रिक्सची PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. 84 21 9 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करून PDF बद्दल विचारपूस करू शकता. तसेच तुम्हाला आणखी डेमो पाहिजे असतील तर आपले MPC ट्रिक्सच्या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करू शकता तुम्ही. आता कलम 58 वर प्रश्न विचारला होता बघा. कलम 58 काय तर राष्ट्रपतीची पात्रता. तर आता याची ट्रिक्स ही आहे. ही ट्रिक्स काय पहा. तर ट्रिक्स आहे की आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपली ट्रिक्स आहे. आठवल्यांमध्ये काय आहे तर राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपली ट्रिक्स आहे. आता आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं ट्रिक्स का म्हणतोय मी, कारण बघा 58 हे बघा, हे 58 म्हणजे हे कलम 58 आणि आठवले 58 हे दोन्ही शब्दाचा काय होतो तर यमक जुळतो. हे बघा 58 आठवले काय होतो, या दोन्ही शब्दाचा काय होतो यमक जुळतो. म्हणजे कलम 58 काय तर राष्ट्रपती पदाची पात्रता, आणि ती पात्रता कोणात आहे तर आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे. तर या ट्रिक्सनुसार कसा खटकन प्रश्न सुटतो बघा. प्रश्न काय विचारला होता पहा इथे. कंबाईन ग्रुपची जी नेमकीची 1 जूनला झाली तिला प्रश्न आला होता. तर प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केलेले आहे. तर हा प्रश्न ज्यांनी मराठीत वाचला त्याचा 100% चुकलेला आहे. तर ज्यावेळेस असा आपल्याला मराठीमध्ये समजत नाही त्यावेळेस प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचा, कारण आयोग हे इंग्लिशमध्ये काय दिले ते गृहीत धरलं जातं. इंग्लिशमधलं ज्यावेळेस तुम्ही काही ऑब्जेक्शन घेताल त्यावेळेस इंग्लिश सेंटेन्स गृहीत धरलं जातं. म्हणजे मराठी सेंटेन्स आयोगाकडून प्रिंटिंग करण्यात चुकलं जरी, आता इथं काय म्हणलं त्यांनी, आयोगानं इथं काय म्हणायला पाहिजे होतं खरं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली आहे असं इथं टाईप करायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय केलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचं वर्णन केलं आहे. वर्णन काय, पात्रता दिलेली आहे असं द्यायला पाहिजे होतं. मात्र त्यांच्याकडून हे चुकलं आहे. मात्र तुम्ही त्याच्या ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, चुकलं जरी असलं तरी. का ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कारण इंग्लिशमध्ये वाचा. हे इंग्लिशमध्ये वाचा. आर्टिकल 58 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राईब द क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट. म्हणजे क्वालिफिकेशन म्हणजे काय, पात्रता. म्हणजे इंग्लिश सेंटेन्स योग्य आहे. 58 मध्ये काय आहेत मग पात्रता म्हणजेच क्वालिफिकेशन. तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही या प्रश्नावर, कारण इंग्लिशमध्ये त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे, क्वालिफिकेशन व्यवस्थित दिलेलं आहे आणि बरोबर आहे. 58 मध्ये राष्ट्रपतीचं क्वालिफिकेशन आहे. कारण आपण ट्रिक्सनुसार काय पाहिले की राष्ट्रपती होण्याची पात्रता कोणात आहे तर आठवलेजींमध्ये आहे. आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. मग आठवलेच आपण असे ट्रिक्ससाठी आठवल्यांनाच का घेतलं, कारण आपल्याला कलम 58 लक्षात ठेवायचं आहे. मग आठवले 58 या दोन्ही शब्दाचा काय होतो तर यमक जुळतो. मग आपल्याला अशी ट्रिक्स केली की एक्झाममध्ये खटकन आठवले काय होतात, आठवतात आणि आठवले आपल्याला 1 मार्क देऊन जातात, जसं की मला दिलेलं आहे. मला खटकन आठवले कारण स्वतः माझे ट्रिक्स असल्यामुळे मला आठवायला तिथं काही जास्त ट्रेस आलेला नाही. मलाच नाही तर तुम्हाला पण ह्या संपूर्ण ट्रिक्स आठवत्याल. फक्त 2 वेळेस तुम्हाला PDF वाचायची आहे आपली पेड PDF परचेस करून. त्यासाठी अत्यंत रिजनेबल दर आपण ठेवलेला आहे. फक्त तुम्ही 84 21 9 83 84 या नंबर संपर्क करून विचारपूस करायची आहे. आपल्याकडं नुसते पॉलिटीच नाही, ऐका, नुसती पॉलिटीच नाही तर तुम्ही मेन्सला असाल आता कंबाईन मेन्सला, तर आपल्याकडे ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरी ट्रिक्स आहेत. ते पण विथ स्टँडर्ड बुक, CSV बक्षी, पालनसुरी आणि आयोगाचे प्रिव्हियस इयर त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. ओके, संपूर्ण भन्नाट ट्रिक्स आहे. फक्त तुम्हाला नंबरवर संपर्क करून विचारपूस करायची आहे. आणि आणखी तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर MPC ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. तसेच आपल्याकडे सायन्ससुद्धा आहेत. लोकसेवा हक्क अधिनियम, माहिती अधिकार अधिनियम याचे संपूर्ण कलम 31 आणि 30 हे दोन्ही कलम, म्हणजे माहिती अधिकारमध्ये 31 कलम आहेत आणि लोकसेवा हक्क अधिनियममध्ये 30 कलम आहेत. ह्या संपूर्ण कलमांच्या आपण ट्रिक्स PDF बनवलेले विथ MPSC PYQ.
तुम्हाला हे जे मायनर ॲक्ट आहेत या मायनर ॲक्टसाठी आपली PDF घेतली तर दुसरं काहीही वाचायची गरज नाही. तुम्हाला 3 पैकी 3 मार्क येऊन जाणार. ओके. त्यानंतर इथं बघा दुसरं सेंटेन्स काय आहे, राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगद्वारा पदावरून काढून टाकता येते. तर हे बरोबर आहे, यात काय विषय नाही. फक्त विद्यार्थी कन्फ्यूज इथं झाले, ते पण मराठी वाचल्यामुळे. आणि त्यातही परत आणखी असं कन्फ्यूज झाले की राष्ट्रपती पात्र ज्याला समजा ज्यांनी इंग्लिश वाचलं ते पण कन्फ्यूज झाले की राष्ट्रपतीची पात्रता नेमकी 58 मध्ये आहे की 57 मध्ये आहे, नेमकी 58 मध्ये आहे की 57 मध्ये. तर त्याचे संपूर्ण ट्रिक्स आपल्याकडे आहेत, काहीच त्याची चिंता करायची गरज नाही. आता इथं बघा, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण समजून जाईल राष्ट्रपतीचे आर्टिकल्स. आता इथं पहा, भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या कलमामध्ये पंचायतींमध्ये महिलांना आरक्षण तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर काय, कलम 243D. 243D मध्ये काय आहे तर महिलांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण आपल्या पेड PDF मध्ये. तर याची ट्रिक्स आहे D फॉर दीदी आरक्षण अशी केलेली ट्रिक्स, D फॉर दीदी आरक्षण किंवा D फॉर दलित आरक्षण अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. D फॉर दलित आरक्षण. आता दलित का म्हणलं, कारण हे जे 243D कलम आहे याने नुसतं महिलांनाच आरक्षण दिलेलं नाही, तर या 243D ने SC STंना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. SC ST यांना सुद्धा 243D नुसार आरक्षण दिलेलं आहे. मग SC ST म्हणजेच काय, दलित आरक्षण. दलित म्हणजेच काय, SC ST आरक्षण असं लक्षात ठेवा. D फॉर दलित आरक्षण असं लक्षात ठेवा. D फॉर दलित आरक्षण म्हणजेच SC ST आरक्षण. ओके. किंवा D फॉर दीदी आरक्षण असं लक्षात ठेवा. दीदी म्हणजे महिला आरक्षण. त्यानंतर राष्ट्रपतीचे मी तुम्हाला इतर दाखवतो ट्रिक्स. हे बघा, कलम 52 पासून राष्ट्रपतीची सुरुवात होते. कलम 52 पासून काय होते, राष्ट्रपतीची सुरुवात होते. पहा, भारताचे कार्यकारी मंडळ कलम 52 ते 78. कलम 52 ते 78 मध्ये काय आहे, भारताचे कार्यकारी मंडळ आहे. ओके. तर पहा, भारताचे कार्यकारी मंडळ. आता भारताचे कार्यकारी मंडळ कलम 52 ते 58 मध्ये राष्ट्रपतीचे जे कलम आहेत ते 52 पासून 62 पर्यंत आहे. कार्यकारी मंडळ जरी 52 ते 78 पर्यंत असलं तरी राष्ट्रपतीचे कलम काय, सुरुवातीला 52 ते 62 पर्यंत राष्ट्रपती संबंधी तरतूद दिलेली आहे. तर 52 काय आहे, तर पहा आपण राष्ट्रपतीचे संपूर्ण कलम ट्रिक्सनुसार आता लक्षात ठेवणार आहोत. तर कलम 52 पहा, तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. कलम 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. तर याला ट्रिक्सनुसार आपण असं लक्षात ठेवलेलं आहे की 52 ब्राह्मण असे आपण ट्रिक्स आहे. 52 ब्राह्मण म्हणजे भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. आपण काय म्हणायचं, भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. मग ब्राह्मणच का म्हणलं मी, कारण 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा काय होतो, तर येथे यमक जुळला जातो. म्हणून आपण ट्रिक्स काय केलेली आहे की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. त्याचं कारण असं आहे, अशी ट्रिक्स करण्याचं कारण असं आहे की 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा काय होतो, तर यमक जुळतो. मग इथून पुढे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल हे तुम्हाला, यासाठी तुम्हाला कलम पाठ करायची गरज पडणार नाही. फक्त भारतासाठी कोणत्या समाजाचा राष्ट्रपती असेल एवढंच लक्षात ठेवायचं. कारण जे अंक आहेत बघा 52, 53, 54 हे काय युनिक आहेत का, हे युनिक अंक नाहीत. पण ब्राह्मण हा जो शब्द आहे तो काय आहे, तर युनिक आहे. हे आकड्यांपेक्षा युनिक आहे का नाही, 52, 53, 54 हे आकड्यांपेक्षा युनिक आहे. तर युनिक शब्द आपल्या लक्षात राहू शकतो. ओके. त्यामुळे काय म्हणायचं इथून पुढे, भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला. आता राष्ट्रपती संबंधीचे आणखी जे आर्टिकल्स आहेत त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. ओके. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण 52ची पाहिली, 58ची पाहिली, आपल्याकडे बाकी पण आहेत, पण ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होत चाललेला आहे. धन्यवाद.